खूप वर्षांपूर्वीची ही कथा आहे. एक दिवस माझ्या सासूबाईंनी मला फोन केला आणि म्हणाल्या, "सूनबाई, तुम्हाला तुमच्या बाबूजींसोबत काही कामासाठी गावात जायचे आहे." मी म्हणाले, "सासूबाई, तुमचा मुलगा आणि तुम्ही जाऊ शकत नाही का?" तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "सूनबाई, तुम्हाला माहीत आहे ना, मी कुठेही फिरलो की माझी तब्येत खराब होते. आणि तुमचा पती म्हणजे माझा मुलगा नेहमी कामात व्यस्त असतो किंवा आपल्या मित्रांसोबत दारू पिऊन वेळ घालवतो." मी म्हणाले, "ठीक आहे सासूबाई, जसं तुम्हाला योग्य वाटेल." सासूबाई म्हणाल्या, "सूनबाई, तुम्हाला प्रॉपर्टीच्या कामासाठी जायचे आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे." मी पुन्हा म्हणाले, "ठीक आहे सासूबाई." सासूबाई म्हणाल्या, "सूनबाई, तुम्हाला फक्त सोमवार ते बुधवार बाबूजींसोबत राहायचे आहे. गुरुवारी काम करून घ्या आणि शुक्रवारी किंवा शनिवारी परत या. आमच्या गावातलं घर खूप सुंदर आणि मोठं आहे." मी म्हणाले, "ठीक आहे सासूबाई, तुम्ही काळजी करू नका. मी बाबूजींसोबत जाईन." आता मी तुम्हाला माझ्या बाबूजींबद्दल सांगते, म्हणजे माझ्या ससुरांबद्दल. माझ्या ससुरांचे वय साधारण 60 वर्षे असावे. पण या वयातही ते खूप मजबूत आणि ताकदवान आहेत. आमचा व्यापार सुरुवातीपासून चांगला चालतोय. म्हणून आमच्या कुटुंबाला कशाचीही कमतरता नाही. आमच्याकडे नोकर, चाकर, गाडी आणि बंगला सगळं आहे. माझी एक मुलगी आहे. पण ती कृत्रिम गर्भाधानातून जन्माला आली आहे. हो, माझी मुलगी माझ्या पतीपासून झालेली नाही. ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या ससुरांना माहीत आहे. घरात दुसऱ्याला काहीच माहीत नाही. अगदी माझ्या सासूबाईंनाही नाही. जेव्हा सासूबाईंनी मला गावात जायला सांगितलं, तेव्हा मी आतून थोडी खुश झाले. त्या रात्री मी दुसऱ्या दिवशी गावात जाण्याची तयारी सुरू केली. मग मी बाबूजींच्या खोलीत गेले. घरात मी नेहमी साडीचा पदर डोक्यावर घेतलेला ठेवायचे. आमच्या घरात ही प्रथा होती की स्त्रियांनी पदर न घेता कुठल्याही पुरुषासमोर जाऊ नये. हो, मी खूप संस्कारी सून आहे. मी बाबूजींच्या खोलीत गेले. ते पुस्तक वाचत होते. मी म्हणाले, "बाबूजी, जास्त वेळ पुस्तक वाचू नका. उद्या आम्हाला लवकर गावात जायचे आहे. तुम्हीच मला सांगितलं होतं." मी बाबूजींच्या बॅगमध्येही काही सामान ठेवलं होतं. पण आता बाबूजींचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं. ते पुस्तक वाचण्याऐवजी दुसरीकडे बघत होते. एक गोष्ट सांगायची राहून गेली. माझं नाव सविता आहे आणि मी एका चांगल्या कुटुंबातली आहे. मी गोरी आहे आणि थोडी जाडही आहे. माझी नाक सरळ आहे. मी चांगली दिसते. माझं वय 41 वर्षे आहे आणि दिसण्यात मी आकर्षक आहे. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता माझ्या डोळ्यांचा. हो, माझे डोळे थोडे सुजलेले आहेत आणि थोडे खाली लटकलेले आहेत. मी साडी बिलकुल व्यवस्थित नेसते. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं कारण तुम्ही माझी कल्पना करू शकता. सोमवारचा दिवस आला. आम्ही दुपारी थोडं उशिरा निघालो. आम्ही गाडीने जात होतो आणि बाबूजी गाडी चालवत होते. ट्रॅफिकमुळे आम्ही संध्याकाळी सातारा जवळच्या आमच्या गावात पोहोचलो. इथे आमचं एक घर आहे एक. तो एका छोट्या पहाडावर आहे. पण गाडी तिथपर्यंत जाऊ शकते. एक मजली घर, सुंदर पहाड, थंड हवा. आमचे काही नातेवाईकही होते. त्यांनी आम्हाला रात्री जेवायला बोलावलं. तिथे आमच्या घराची काळजी घेणारा एक नोकर सोनूही होता. पण त्याच्या घरात कुणाची तरी तब्येत खराब होती. म्हणून तो सकाळी जाणार होता आणि बाबूजींनी त्याला आपल्या गावात जाण्याची परवानगी दिली होती. पाऊस पडत होता आणि आम्ही एका नातेवाईकाच्या घरी जेवायला गेलो. खरं तर आम्ही सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तिथेच नेल्या होत्या. मग माझ्या मोठ्या सासूबाई आल्या आणि आमच्यात काही घरगुती गोष्टी झाल्या. घरातलं राजकारण तर असतंच. त्या रात्री मोठ्या सासूबाईही आमच्या घरी राहिल्या आणि माझे बाबूजी मोठ्या सासूबाईंच्या पतीसोबत त्यांच्या घरात दारू पीत होते. त्यामुळे ती रात्र तशीच निघून गेली. म्हणजे आमचा सोमवार असाच गेला. दुसरा दिवस मंगळवार होता. दुसऱ्या दिवशी बाबूजी आपल्या कामासाठी गेले होते आणि मी मोठ्या सासूबाईंसोबत होते. त्या रात्री आम्ही मोठ्या सासूबाईंच्या घरी जेवलो आणि माझे बाबूजी मोठ्या सासूबाईंच्या पतीसोबत दारूचा आनंद घेत होते. हो, माझे बाबूजीही दारू पितात, पण त्यांना माझ्या पतीसारखी सवय नाही. मग बाबूजी तिथून निघाले. बाबूजी म्हणाले, "सूनबाई, मी बंगल्यावर जातोय." मोठ्या सासूबाई म्हणाल्या, "तुम्ही जा. आम्हाला थोड्या गोष्टी करायच्या आहेत." थोड्या वेळाने मीही मोठ्या सासूबाईंचं घर सोडलं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. म्हणून मोठ्या सासूबाईंनी मला छत्रीवर घेतलेला होता. जेव्हा मी घरी पोहोचले, तेव्हा बाबूजी पुन्हा दारू पीत टीव्ही बघत होते. मी घरी आले, पण पाऊस आणि वाऱ्यामुळे मी पूर्ण ओली झाले होते. आमचं घर खूप मोठं होतं. बंगला होता, पण मला त्याला घर म्हणायला आवडतं. खाली एक हॉल होता आणि वर काही खोल्या होत्या. छत्री छोटी होती आणि मी बरीच ओली झाले होते. आत येताच मी बाबूजींना म्हणाले, "बाबूजी, दारे खिडक्या बंद करा. नाहीतर पाणी आणि डासांनी आत येतील." मग बाबूजींनी खिडक्या आणि दारे बंद केली. तेव्हा अचानक घरातला वीज गेला. कारण आमच्या नोकराने
आधीच मेणबत्त्या लावल्या होत्या. मी म्हणाले, "बाबूजी, मला थोडी मदत करा." बाबूजी म्हणाले, "सूनबाई सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो?" मी म्हणाले, "बाबूजी, मेणबत्ती घेऊन माझ्यासोबत वर या." बाबूजी म्हणाले, "सूनबाई, आता तरी खाली जायचं नाही. चला वर जाऊया." मग आम्ही वरच्या खोलीत गेलो. बाबूजींनी घराच्या कोपऱ्यात मेणबत्ती ठेवली. मग मी बाथरूममध्ये गेले आणि बाबूजींना बोलावलं आणि म्हणाले, "बाबूजी, इथे इतके नळ का उघडे आहेत? तुम्ही बघा आणि पाणी बंद करा." बाबूजी बाथरूममध्ये आले आणि नळ बंद करायला लागले. पण चुकून शॉवर सुरू झाला. मी पुन्हा ओली झाले. हो, मी निळी साडी नेसली होती आणि डोक्यावर साडीचा पदर होता. पावसामुळे माझी साडी पूर्ण ओली झाली होती आणि बाबूजी माझ्याकडेच बघत होते. असाच एक दिवस झाला. माझे बाबूजी नेहमी मित्रांसोबत बाहेर फिरत असत. त्यांना थोडीफार सिगारेट पिण्याचीही सवय होती. एक दिवस मी सकाळी दुकानात गेले. पाऊस पडत होता आणि नेहमीप्रमाणे मी साडीचा पदर डोक्यावर घेतलेला होता. मी खूप संस्कारी सून आहे. मी छत्री घेतली आणि पाहिलं की माझे बाबूजी क्रॉसिंगवर उभे होते. मी छत्री पुढे केली. पण बाबूजी नजरा मला चिकटून होत्या. हो, त्यांच्या नजरा माझ्या ओल्या साडीतून दिसणाऱ्या भागांकडे होत्या. मी घरी आले आणि जेव्हा मी आरशात बघितलं, तेव्हा माझी साडी पुढून बरीच ओली झाली होती आणि ती माझ्या शरीराला चिकटली होती. साडी पारदर्शक असल्याने माझं शरीर दिसत होतं. साडी मागूनही ओली होती. मग मी काही सामान घेऊन घराकडे निघाले. मी जाणून-बुजून बाबूजींच्या आसपास फिरू लागले. झाडू मारताना मी खाली वाकण्याचा बहाणा करत होते. कुठल्या ना कुठल्या बहाण्याने मी बाबूजींना माझं प्रदर्शन दाखवायला लागले. आणि बाबूजीही नेहमी आपल्या लपलेल्या नजरांनी मला बघत आणि माझ्या शरीराला बघून आनंद घेत. थोड्या वेळाने बाबूजी म्हणजे माझे ससूर घरी आले. मी ओली झाले होते आणि मला साडी बदलावी लागली. बाबूजी बसले होते. तिथे एक कपाट होती. मी कपडे काढले आणि त्यात ठेवलेली दुसरी लाल साडी काढली. त्याच खोलीत आणखी एक खोली होती. मी पेटीकोट आणि सगळं घेतलं आणि दुसरी लाल साडी घेऊन त्या दुसऱ्या खोलीत गेले. बाबूजी बाहेर व्हरांड्यात सोफ्यावर बसले होते. बाबूजी मला साडी बदलताना बघू शकतील म्हणून मी दार थोडं उघडं ठेवलं. मग मी साडी बदलणं सुरू केलं. आतापर्यंत मी खूप ओली झाले होते. जेव्हा मी साडी बदलत होते, माझे बाबूजी शांतपणे मला बघत होते. मीही त्यांना बघितलं पण दुर्लक्ष केलं. साडी बदलताना माझ्या चुड्यांचा आवाज होत होता, ज्यामुळे बाबूजी थोडे अस्वस्थ झाले होते. मलाही या गोष्टीचा आनंद मिळत होता, की कोणीतरी मला चोरून बघत आहे. मग तो माझे बाबूजीच का असेना, पण कोणीतरी मला बघतच होतं. बाबूजी तिथेच व्हरांड्यात बसले होते. मला माहीत होतं, की ते माझ्या हालचाली बघत आहेत. ते आपल्या धोतरमध्ये काहीतरी व्यवस्थित करत होते. मला माहीत होतं, की आता बाबूजी तयार झाले होते. खोलीत बरीच अंधार होती. पण मेणबत्तीच्या प्रकाशात मला सगळं स्पष्ट दिसत होतं. मी साडी बदलणं सुरू केलं. माझे अवयव इतके मोठे होते की साडीने पूर्ण झाकले जात नव्हते. माझ्या आणि बाबूजींमध्ये साधारण 12-15 फुटांचं अंतर होतं. ते सोफ्यावर बसून मला बघत होते. मी आपल्या चपलांचा बटण उघडण्याचा प्रयत्न केला. बटण अडकलेलं होतं. म्हणून ते उघडण्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली. शेवटी बटण उघडलं. माझी साडी आता कदाचित बाबूजींना दिसत होतं. आता बाबूजी पूर्णपणे मदहोश झाले होते. ते आपल्या धोतरमध्ये काहीतरी व्यवस्थित करत होते आणि त्यांच्या हालचाली मला स्पष्ट दिसत होत्या कारण खोलीत अंधार होता. मी शेवटचं बटणही उघडलं आणि बाबूजींकडे थोडं जास्त वळले. आता तर त्यांना सगळं स्पष्ट दिसत असेल. पण त्या क्षणी मला अचानक एक मोठी लाज आणि भीती वाटली. मी लगेच साडी बंद केलं आणि खोलीत बसून राहिले. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. मी काय करत होते? हे माझे बाबूजी आहेत, माझ्या मुलीचे आजोबा, माझ्या पतीचे वडील. मी एक संस्कारी सून आहे असं म्हणते आणि अशी वर्तणूक करत होते. रात्री मी झोपू शकले नाही. सकाळी मी बाबूजींना सांगितलं की मला घरी परत जायचं आहे. बाबूजींनी काही विचारलं नाही. कदाचित त्यांनाही स्वतःची लाज वाटली असेल. आम्ही लवकरच मुंबईला परत आलो. घरी आल्यावर मी दिवसेंदिवस विचार करत राहिले. अशा चुकीच्या आकर्षणांमुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होऊ शकतात, नाती कशी बिघडू शकतात आणि आत्मसन्मान कसा हरवू शकतो हे मला समजलं. मी ठरवलं की यापुढे मी कधीही अशा सीमा ओलांडणार नाही. कुटुंबात आदर, विश्वास आणि मर्यादा राखणं खूप महत्त्वाचं असतं. चुकीच्या मार्गावरून परत येणं कधीही उशिराचं नसतं. मी माझ्या पतीशी अधिक संवाद साधायला सुरुवात केली आणि आमच्या नात्यात थोडी सुधारणाही झाली. मुलीच्या भविष्यासाठी आणि घराच्या सन्मानासाठी मी योग्य निर्णय घेतला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.